नमस्कार, मी विजय वैष्णव बिलदरी येथून बोलत आहे। आज आम्ही आमच्या ग्रामपंचायत समोर आलेलो आहे। पाहू शकता आमची बिलदरी शेपियाबाद ग्रुप ग्रामपंचायत आणि आम्ही ते 4-5 वर्षापासून जमीलशा मी आणि ग्रामपंचायत मिळून गावकरींनी मिळून आम्ही जे झाडं लावलेले आहेत त्याची देखरेख करून त्यांना पाणी घालून आता झाडाची क्वालिटी पाहू शकता। झाड इथे एकदम व्यवस्थित झालेले आहे, त्यांना फळ वगैरे लागणं चालू झालेले आहे। नारळाची झाडं, सबीचे, जामचे झाडं, आंब्याचे झाडं खूप क्वालिटीचे व्यवस्थित झालेले आहे आणि खूप छान आता दिसत आहे। पाहू शकता ते निसर्ग वातावरण। आम्हाला झाड लावण्याची खूप आवड आहे। आमचे ग्रामपंचायत आणि गावकरी मिळून हे सगळं ग्राउंड साफ केलेलं आहे। केसरी आंब्याला आम्ही ह्या आंब्याच्या झाडांना आम्ही जमीलशा आम्ही डोक्यावर पाणी आणून टाकलेलं आहे। आज डोक्यावर पाणी टाकण्याचा फायदा पाहू शकता। या झाडाला पेवंदी आंबे किती लागलेले आहे। मुलांना, गावकरींच्या यांच्यासाठी खाण्यासाठी आम्ही हे ग्रामपंचायत समोर झाडं लावलेले आहे। असे झाडं प्रत्येक व्यक्तीने आपल्या दारासमोर लावणे खूप काळाची गरज आहे, कारण की कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना ऑक्सिजन घेण्यासाठी विकत घ्यावं लागत होते, झाडाची झाड लावणे खूप काळाची गरज झालेली आहे। प्रत्येक व्यक्तीने झाड लावणे आणि झाडाकडे लक्ष देणे काळाची गरज झालेली आहे। पाहू शकता आम्ही ते झाडं जे लावलेले होते पूर्ण दगडावर लावलेले होते, ते झाडाची क्वालिटी आता पाहू शकता एक नंबर झालेली आहे। 4-5 वर्षात झाडं किती मोठे होता पाहू शकता। त्याची देखरेख केली तर हे नारळाचे झाडं आणि शोचे झाडं पाहू शकता हे किती छान झालेले आहे। ही आमची मुलांसाठी आम्ही लोकसहभागातून 3.5 लाख रुपये खर्च करून अभ्यासिका बनवलेली आहे। स्वामी विवेकानंद अभ्यासिका बिलदरी सगळ्या गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतनं सहकार्य केल्यामुळे एक नंबर अभ्यासिका झालेली आहे। पूर्ण जिल्ह्यात अभ्यासिका असं नाही आहे। अभ्यासिकेमुळे मुलांना 5 किलोमीटर जावं लागत होतं, पेट्रोल खर्च करावा लागत होतं। पाहू शकता इथे आम्ही फर्निचर वगैरे बसण्याची व्यवस्था किती छान केलेली आहे। फॅन वगैरे लावून मुलं इथे अभ्यास करतात आणि आमचे आतापर्यंत 20 ते 25 मुलं सर्व्हिसला लागलेले आहे। कोणी शिक्षण अधिकारी झाले, कोणी डॉक्टर झाले, कोणी पोलीस झाले, कोणी आर्मीमध्ये गेलेले। खूप मुलं म्हणजे अभ्यास करायसाठी इथे येतात। ज्या मुलांना पिशवर जाऊन खर्च करावा लागत होता, आम्ही ते गावकरीने लोकसहभागातून हे काम करून दिलेलं आहे। त्यासाठी मुलांना खूप चांगला फायदा आहे। असं प्रत्येक गावाने हे उपकरण राबवलं पाहिजे, कारण की हे मुलांसाठी खूप छान आहे। इतर खर्च केल्यापेक्षा असे नवीन नवीन उपकरण गावात राबवले पाहिजे। ओके।